नमो बुद्धाय. जय भीम ऑल. आपल्याला डॉक्टर शीलवंत थेरो भंतेजी लाभलेले आहेत आणि आज अष्टमी उपवासाच्या अनुषंगाने आपण त्यांच्याकडून उपवास ग्रहण करणार आहोत आणि सोबतच बुद्ध पौर्णिमा आहे. त्या अनुषंगाने बुद्ध पौर्णिमा साजरी कशी करावी, त्याचे इम्पॉर्टन्स आणि संकल्प काय होऊ शकतो यावर भंतेजी उपवास घेतल्यानंतर आपल्याला धर्मदेशना देणार आहे. तर मी भंतेजींना नमन आणि अष्टशील उपवास याचना करूया. स्वाहातो भगवता धम्मं सुपतिपन्नो भगवतो सावकसंघो संघं कमायाचना उपास वंदामि भंते द्वारतनमाया कतं सबं अच्छयो समतामि भंते इत्यंपि उपास वंदामि भंते द्वारतनमाया कतं सबं अच्छयो समतामि भंते तत्यंपि उपास वंदामि भंते द्वारतनमाया कतं सबं अच्छयो समतामि भंते. अष्टशील उपवास याचना. उपास भंते तिसरणेन सह अष्टांग समनागतं उपोषथ शीलं धम्मं याचामि अनुगं तत्त्वा शीलं तेत्वामि भंते. इत्यंपि उपास आङ्घ्यन्ते तिसरणेन सह अष्टांग समनागतं उपोषथ शीलं धम्मं याचामि अनुगं तत्त्वा शीलं तेत्वामि भंते. इत्यंपि उपास आङ्घ्यन्ते तिसरणेन सह अष्टांग समनागतं उपोषथ शीलं धम्मं याचामि अनुगं तत्त्वा शीलं तेत्वामि भंते. यमहं वदामि तं वदेथ. भंते. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. 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 बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि.
द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि। द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि। तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि। तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि। शरणागमनं सम्पूर्णं खाम्बन्ते पानातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि। पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि। अदिन्नादाना वीरमणि सिक्खापदं समादियामि। अदिन्नादाना वीरमणि सिक्खापदं समादियामि। अब्रह्मचर्या वीरमणि सिक्खापदं समादियामि। अब्रह्मचर्या वीरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि। सुरामेरयमज्जपमादट्ठाना वीरमणि सिक्खापदं समादियामि। सुरामेरयमच्च पमादठाना वीरमणि सिक्खापदं समादियामि। विकालभोजना वीरमणि सिक्खापदं समादियामि। कालभोजना वीरमणि सिक्खापदं समादियामि। नच्च गीतवादितविसुकदर्शनमाला गन्धविलेपनधारण विभूषणठाना वीरमणि सिक्खापदं समादियामि। नच्चगीतवादित विसुखदर्शन मालागन्ध विलेपनधारण मण्डन विभूषणठाना वीरमणि सिक्खापदं समादियामि। उच्चासयना महासयना वीरमणि सिक्खापदं समादियामि।
उच्चासयना महासयना वीरमणि सिक्खापदं समादियामि। इमानि अष्टांग समन्नागतं उपोषथ शिलानि शीलेन सुगतिं यन्ति शीलेन भोग संपदा शीलेन निभृतिं यन्ति तस्मा शीलं विशोधयेत्। आम्भन्ते साधु साधु साधु। आपण सगळे भंतेजींना त्रिवार नमन करूया. भंतेजी त्रिवार नमन. सुख 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 सुख. येत्या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा आहे आणि बुद्ध पौर्णिमेचे महत्व आज विशेष असे स्थान आहे आपल्या पौर्णिमा आणि बुद्धिस्ट कल्चर मध्ये. तर ह्याबद्दल भंतेजी धम्मदेशना द्यावी आणि काय संकल्प आपण त्या दिवशी घेऊ शकतो ऍज अ ले पर्सन, उपासक उपासिका म्हणून, जेणेकरून बुद्धिस्ट कल्चर आपल्यामध्ये इम्बाईब होईल आणि रुजेल वर्षभरच. नॉट ओनली लिमिटेड ते फक्त बुद्ध पौर्णिमा आणि 14 एप्रिल पर्यंतच लिमिटेड न राहता कसं खरोखरच आपल्या आचरणातून दिसेल यावर मी धम्मदेशना द्यावी अशी श्रीलंचे भंतेजींना रिक्वेस्ट करते. भंतेजी, फ्लोर इज ऑल योर्स. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना त्रिवार अभिवादन. ऑनलाईन मध्ये उपस्थित सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका, आपण सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. आणि आजच्या ह्या उपवास दिनाच्या अनेक अनेक मंगल कामना. आपण काही दिवसानंतर म्हणजेच एक आठवड्यानंतर जी वैशाख पौर्णिमा आहे किंवा बुद्ध जयंती आहे ती साजरी करणार आहोत. आणि आपण बौद्ध म्हणून अनेक गोष्टी ज्या आहे शिकण्याचा प्रयत्न करीत आहोत, जाणण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यापैकीच हे जे काही उपवासाचे दिवस आहेत किंवा ह्या ज्या काही पौर्णिमा आहेत, ह्या पौर्णिमांचा जो महत्व आहे तो बौद्ध धर्मामध्ये जे आहे अतिशय महत्वाचा आहे. कारण की जेव्हा केव्हा आपण बौद्ध वाङ्मय याचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला अनेक अशा महत्वाच्या ज्या काही घटना आहेत ह्या घटना आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी जे आहे बौद्ध वाङ्मयामध्ये घडल्याचे जे आहे आपल्याला दिसून येते. आणि पौर्णिमा हा असा महत्वाचा दिवस आहे की ह्या दिवशी आपण अष्टशील ग्रहण करून, त्यालाच आपण उपसतशील सुद्धा म्हणतो, ते ग्रहण करून आपण एक प्रकारे जी बौद्ध संस्कृती आहे ती रुजवण्याचा जो प्रयत्न आहे आपण ह्या उपसताच्या दिवसाच्या माध्यमातून करीत असतो. कारण की प्रत्येक बौद्ध जे जगामध्ये सगळीकडे
अस्तित्वात आहेत त्या सर्व बौद्धांची एक अशी मनोमन कामना असते किंवा त्यांचा संकल्प असतो की आपण एक ना एक दिवस जे आहे ह्या परमसुखाच्या त्या निब्बाणाचा आपण साक्षात्कार करायला पाहिजे किंवा ते आपण प्राप्त करायला पाहिजे, अशी जे आहे मनोमन सर्व जगातील बौद्धांची ती कामना असते किंवा संकल्प असतो. आणि आपण सर्वांना माहितीच आहे की जी वैशाख पौर्णिमा आहे किंवा बुद्ध जयंती आहे, तर त्या पौर्णिमेचे जे आहे महत्व बौद्ध धर्मामध्ये, बौद्ध वाङ्मयामध्ये अत्यंत महत्वाचे आहे. कारण की जगामध्ये जेवढे धर्म स्थापित झालेले आहेत आणि ते धर्म स्थापित करणाऱ्या धर्मगुरूंच्या बाबतीमध्ये जे आहे जी काही आपल्याला माहिती मिळते किंवा त्यांच्या त्या वाङ्मयातून आपण जाणण्याचा प्रयत्न करतो, त्यापैकी तथागत भगवान बुद्ध असे हे एकमेव धर्म संस्थापक होऊन गेले की त्यांचा जो जन्म, त्यांची संबोधी प्राप्ती आणि त्यांचा महापरिनिब्बाण जे आहे एकाच दिवशी, ते जरी वेगवेगळ्या वर्षांमध्ये झालेलं असेल, परंतु ह्या तिन्ही घटना ज्या आहेत ह्या वैशाख पौर्णिमेच्या दिवशीच घडल्याचे आपल्याला पाली वाङ्मयाच्या साहित्यातून म्हणा किंवा जे काही आता आधुनिक काळामध्ये जे काही उपलब्ध जे पुरावे आहेत त्यामधून आपल्याला माहिती होते. तर बुद्धच जे आहे असे एकमेव धर्म संस्थापक आहेत ज्यांचा जन्म, त्यांची संबोधी किंवा बुद्धत्व प्राप्ती आणि त्यांचा महापरिनिब्बाण हा वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाल्याचं आपल्याला बघून येते. तर मनुष्याच्या जीवनातील ह्या ज्या काही महत्वाच्या घटना आहेत, ह्या घटना तसं बघितलं तर ह्या एकाच दिवशी किंवा त्या एकाच पर्टिक्युलर त्या दिवशी जे आहेत येतात असं आपल्याला बघायला मिळत नाही, परंतु बुद्धाच्या बाबतीमध्ये तसं ते घडलेलं आहे. म्हणून वैशाख पौर्णिमा जे आहे सर्व बौद्धांच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा तो दिवस आहे. आणि त्या दिवशी जे आहे आपण बुद्धाची जी शिकवण आहे ती आत्मसात करण्याच्या, त्या पद्धतीने आचरण करण्याच्या, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या जे आहे जगामध्ये सर्व बौद्ध करीत असतात. आता सर्व बौद्ध देशांच्या जे आहे आपापलं वेगवेगळं कल्चर आहे, त्यांची संस्कृती आहे, त्यांची मान्यता आहे आणि त्यांच्याकडे असलेले उपलब्ध साधनं आहेत. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, ज्या ज्या प्रकारे त्यांच्या त्यांच्या देशामध्ये ते उपलब्ध आहेत किंवा सुरुवातीपासून अनेक वर्षांपासून ती जी काही संस्कृती चालत आलेली आहे, तो कल्चर चालत आलेला आहे, त्या रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत, मान्यता चालत आलेल्या आहेत, त्या अनुषंगाने जे आहे त्या त्या देशांमध्ये त्या त्या पद्धतीने ते बुद्ध जयंती किंवा ही वैशाख पौर्णिमा जे आहे ते मानित असतात, सेलिब्रेट करीत असतात. परंतु आपल्या भारतीय बौद्धांच्या बाबतीमध्ये थोडं वेगळं आहे, कारण की आपल्याला अनेक जे आहेत वर्षानंतर किंवा दशकानंतर जे आहे आपल्याला ते बाबासाहेबांच्या माध्यमातून बौद्ध धम्म स्वीकार करण्याचं, ते शिकण्याचं, ते जाणण्याचं, ती माहिती करून घेण्याचं जे आहे ते एक प्रकारे आपण
सौभाग्याचे म्हणू शकतो, किंवा आपण एवढे पुण्यवान आहोत की बाबासाहेबांच्या माध्यमातून का होईना आपल्याला जे आहे बुद्धाचा धम्म शिकण्याचं, जाणण्याचं, आचरण करण्याचे जे आहे ते पुण्य प्राप्त झालेलं आहे. परंतु बाबासाहेबांनी धम्म दीक्षा दिल्यानंतर काही काळानंतर त्यांच्या परिनिर्वाण झालं, आणि त्यानंतर मात्र अनेक काही गोष्टी ज्या आहेत त्या भारतीय बौद्ध समाजामध्ये घडल्या, आणि त्यामुळे जो आहे बुद्ध धम्माच्या ज्या प्रकारे प्रचार प्रसार आपल्या समाजामध्ये व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही. त्याला अनेक अशी कारणे आहेत. त्याच्यावरती आपण जास्त बोलण्याचे काही कारण नाही, कारण की ते सर्व कारण जे आहेत ते आपण सर्वांशी निगडीत आहेत. म्हणून ज्याप्रमाणे आपण व्यवहारामध्ये जे बोलतो की नाही, आपलेच दाता आणि आपलेच ओठ ओठ, तर म्हणायचं कोणाला किंवा कोणाकडे ते कंप्लेंट करायची, हा एक मोठा भाग होऊन जातो. तर म्हणून आपण त्या गोष्टींवरती जास्त न बोलता पुढे जे आहे आपल्याला कशा प्रकारे ह्या बुद्धाच्या शिकवणीला आपल्या दररोजच्या आचरणामध्ये, दररोजच्या व्यवहारामध्ये ते आणता येईल, त्याप्रमाणे आपल्याला आचरण करता येईल, हे मात्र जे आहे आपण त्याच्याकरिता प्रयत्न करू शकतो. आणि जर प्रत्येक घरामध्ये अशा प्रकारे हा प्रयत्न झाला तर हळूहळू ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत समाजामध्ये त्या रूढ होतील, आणि जशा जशा ह्या गोष्टी रूढ होत जातील त्याप्रमाणे जे आहे नंतर आपल्याला त्याचे जे स्वरूप आहे ते संस्कृतीमध्ये आपल्याला नंतर समाजामध्ये बघायला मिळेल. तर महत्वाची जी गोष्ट आहे संस्कृती निर्माण करण्याची, किंवा आपण हे जे काही वैशाख पौर्णिमा किंवा बुद्ध जयंती आहे ते साजरी करण्याचा जो काही भाग आहे, एकतर ते अवलंबून आहे त्या लोकांच्या मानसिकतेवरती. ते जे आहे बुद्धाच्या बाबतीमध्ये कशी विचार करतात, त्यांची जी काही शिकवण आहे ते जे आहे कशा प्रकारे स्वीकारतात, त्यांच्या मनामध्ये कशा प्रकारे तो विचार जो आहे बुद्ध शिकवणीबद्दल आहे, हा एक सर्वात अगोदर महत्वाचा भाग आहे. जर त्या पद्धतीने मनामध्ये श्रद्धा असेल, श्रद्धेसोबत आचरण असेल, व्यवहार असेल, तर ते हळूहळू जे आहे कृतीमध्ये उतरल्याचे आपल्याला बघायला मिळेल. परंतु जर त्या लोकांचं तो विचार, ती श्रद्धा, तो विश्वास जर बुद्ध शिकवणी प्रती नसेल, तर ते जे आहे ते आचरणामध्ये, कृतीमध्ये आपल्याला फारसं बघायला मिळणार नाही. म्हणून हा एक महत्वाचा भाग आहे की बाबासाहेबांनी आपल्याला धम्मदीक्षा दिल्यानंतर आपण जे काही बुद्ध धम्मानुसार आचरण करायला हवं होतं, किंवा ते ज्या पद्धतीने आपण स्वीकारायला पाहिजे होतं, किंवा त्या बुद्ध धम्माला एक आपलं अभिन्न अंग बनवून ती आचरण पद्धती स्वीकारण्याचा प्रयत्न जे आहे जर आपण केलं असतं, तर अजून काहीतरी वेगळं आपल्याला बघायला मिळालं असतं. परंतु ते काही कारणास्तव होऊ शकलं नाही. परंतु पुढे मात्र ते आपल्याला करता येऊ शकते, असं नाही की नाही करता येऊ शकत. परंतु ती आपली मानसिकता जी आहे अगोदर त्या पद्धतीने बुद्ध धम्माप्रती, बुद्धाप्रती, धम्माप्रती, संघाप्रती ते असणं अत्यंत गरजेचे आहे. आणि ही भावना जर सकारात्मक असेल, त्या शिकवणीप्रती एक श्रद्धाभाव असेल, किंवा ती स्वीकारण्याची तयारी असेल, तेव्हाच कुठे जे आहे आपल्याला या माध्यमातून आचरण करता येईल, त्या पद्धती नुसार वागता येईल, आपल्या व्यवहारामध्ये ते उतरवता येईल. जर तसं काही नसेल तर आपण फक्त अशा प्रकारे चर्चा करू शकतो,
काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करू शकतो किंवा अनेक विषयांवरती ते आपण बोलू शकतो, परंतु त्याच्यातून संस्कृती निर्माण होईल हे मात्र शक्य होऊ शकत नाही. म्हणून इथे प्रत्येकाला जे आहे आपली मानसिकता बदलवावी लागेल. आपल्या विचारामध्ये जे आहे परिवर्तन आणावं लागेल आणि बाबासाहेबांनी ज्या प्रकारे अ, जो विचार ठेवून स्वतः अगोदर बुद्ध धम्म स्वीकारला आणि त्यानंतर आपल्याला धम्म दीक्षा दिली, तर तो भाव, तो विश्वास, ती श्रद्धा जी आहे आपल्या मनामध्ये असणं फार गरजेचं आहे. अ, तेव्हाच कुठे जे आहे ही संस्कृती आपल्याला हळूहळू का होईना भविष्यामध्ये ती निर्माण करता येईल. आणि उपसताचा हा जो काही भाग आहे, आपण अ, महिन्यातून 4 दिवस जो आहे प्रयत्न करीत आहोत, तर हा त्या संस्कृतीचा एक भाग आहे. अशा प्रकारे जो आहे एक 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 जो आहे मनुष्य अ, घडतो, मनामध्ये परिवर्तन जे आहे येत असते आणि त्यानुसार मग ते पुढील वाटचाल होत असते. तर अशा पद्धतीने प्रत्येकानेच अ, अ, तो विचार केला की खरोखरच बाबासाहेबांनी जो आपल्याला धम्म दिलेला आहे, जो समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ह्या मूल्यांवरती हा आधारित असलेला हा जो धम्म आहे, जर आपण त्याचा अ, अंगीकार केला, त्यानुसार आचरण केलं, त्यानुसार आपलं व्यवहार केलं तर नक्कीच जे आहे आपल्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल अ, घडून येईल. समाजामध्ये आपल्याला परिवर्तन दिसून येईल आणि समाज जो आहे एक संघ, एक मताने, एक आचाराने, एक विचाराने जो आहे संघटित असल्याचं आपल्याला दिसून येईल. परंतु ते जे आहे आपण विश्वासाने, श्रद्धेने जे आहे ते स्वीकारणं फार गरजेचं आहे. त्यानंतर जे काही परिस्थिती आहे भारतीय बौद्धांची, मग ते आर्थिक म्हणा, शैक्षणिक म्हणा, तर ही जी परिस्थिती आहे, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला धम्माच्या माध्यमातून मोठं परिवर्तन जे आहे करता येईल. परंतु तिथे सुद्धा तीच अट आहे, की आपण कशाप्रकारे जे आहे बुद्ध धम्माला स्वीकार करतो, त्याला आपल्या आचरणामध्ये उतरवतो. अ, बुद्ध धम्माचे जे काही गुण आहेत, तत्व आहेत, नैतिकता आहे, हे कशाप्रकारे आपल्या आचरणामध्ये आपल्याला त्या शिक्षणाच्या सोबत अ, किंवा जरी आर्थिक सुबत्ता असली तरी सुद्धा अ, त्या आर्थिक सुबत्तेबरोबरच जर आपला धम्म सोबत असला किंवा हे आचरण सोबत असलं, तर आपल्याला जी काही आपल्याकडे आर्थिक सुबत्ता आहे किंवा चांगली स्थिती आहे, परिस्थिती आहे, तर त्याचा सुद्धा फायदा जो आहे स्वतःकरिता आणि योग्य ठिकाणी ते खर्च करून समाजाकरिता जास्तीत जास्त जे आहे त्याचा उपयोग करून घेता येईल. म्हणून बाबासाहेबांनी हा जो काही बौद्ध धम्म आपल्याला दिलेला आहे, तर हा बौद्ध धम्म फक्त जे आहे एक धार्मिकता म्हणून किंवा एक वेगळं काहीतरी दिसावं म्हणून त्याच्याकरिता नाही, तर ह्या धम्माचा उपयोग आपल्याला आपल्या दररोजच्या जीवनामध्ये, मग सामाजिक जीवनामध्ये असो, आपल्या शैक्षणिक कामात असो किंवा आर्थिक बाबतीमध्ये असो, हा धम्म जो आहे प्रत्येक वेळेस जो आहे आपल्याला तो मार्गदर्शक ठरू शकतो आणि आपण धम्मानुसार ह्या सर्व गोष्टींना प्राप्त करण्याच्या किंवा त्या पद्धतीने त्याची जी काही उपयोगिता आहे, प्रत्येक स्थितीमध्ये जे आपण योग्य प्रकारे करू शकतो आणि आपल्याकडे जे काही शिक्षण आहे, शिक्षण आणि धम्माची नैतिकता ह्या दोन्ही गोष्टी जर सोबत असल्या, तर आपल्याला त्या शिक्षणाचा जो आहे चांगल्या प्रकारे स्वतःकरिता आणि इतरांकरिता सुद्धा फायदा करून घेता येऊ शकतो. आपण आपल्या समाजाला योग्य दिशेने नेऊ शकतो. आपल्या मुलाबाळांना जे आहे एक नैतिक आचरणाच्या माध्यमातून त्यांना समाजामध्ये एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व किंवा व्यक्ती म्हणून त्यांना पुढे आणू शकतो आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला परिवर्तन करता येऊ शकते. तर धम्म जो आहे हा प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्याला मार्गदर्शक
ठरणारा आहे. म्हणून बाबासाहेबांनी जे आहे आपल्याला जाणून बुजून, मी तर तेच म्हणतो की जाणून बुजून बाबासाहेबांनी जो आहे आपल्याला बुद्ध धम्म दिला, की आपला समाज जो आहे ह्या समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय ह्या मूल्यांना सोबत घेऊन जो आहे आपल्या समाजाची प्रगती करेल. आपल्या समाजाची प्रगती करता करता अजून जे काही इतर समाज आहेत त्यांना सोबतीला घेऊन त्यांची सुद्धा प्रगती करेल आणि आपल्या ह्या भारत देशामध्ये मोठं वेगळं जे आहे परिवर्तन घडवून आणेल. तर त्याकरिता म्हणून बाबासाहेबांनी जे आहे आपल्याला बौद्ध धम्म दिला. ना की फक्त एक आपली पूजा जी आहे, पूजा अर्चना, तो एक भाग जो आहे आपल्या समाजात दिसावा किंवा त्या पद्धतीने लोकांनी वागावं याच्याकरिता नाही. तर त्याच्यासोबत त्यांनी ह्या धम्माचा उपयोग आपल्या दररोजच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याकरिता जो आहे त्याचा उपयोग योग्य पद्धतीने करावा. त्याच्याकरिता म्हणून जे आहे बाबासाहेबांनी आपल्याला हा धम्म जो आहे दिला आणि ते आपलं एक सौभाग्य म्हणा किंवा आपण ते पुण्यवान आहोत की आपल्याला अशा प्रकारचा धम्म जो आहे शिकण्याचा आणि जाणण्याचा जो आहे एक अवसर जो आहे बाबासाहेबांनी प्राप्त करून दिलेला आहे. तर बाबासाहेबांचे अनंत जे आहेत उपकार त्यांनी अनेक कार्यांच्या माध्यमातून तर केलेलंच आहे, परंतु बुद्ध धम्म देऊन जे आहे सर्वात मोठं जे आहे कार्य त्यांनी आपल्या जीवनामध्ये आणि ह्या सामाजिक परिस्थितीला बदलवण्याकरिता, परिवर्तन आणण्याकरिता जो आहे त्यांनी खूप मोठं असं ह्या धम्माच्या माध्यमातून कार्य केलेलं आहे. तर आपण त्या सर्व गोष्टी जे आहेत आपण जाणणं, ते महत्व जे आहे ते लक्षात घेणं अत्यंत महत्वाचं आहे. सोबतच बुद्धाच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर धम्मपदामध्ये एक सुंदर अशी गाथा आहे बुद्ध वग्गामध्ये. त्याच्यामध्ये बुद्ध म्हणतात की सुख बुद्धानं उत्पादो सुखा सद्धम्म देसन सुखा संघस्य सामग्री समग्गानं तपो सुखो. तर ही जी गाथा आहे बुद्धाने श्रावस्तीमध्ये भिक्खू संघाला उद्देशून जे आहे याचा उपदेश केलेला आहे. त्यावेळेस जेव्हा बुद्ध श्रावस्तीच्या जेतवनारामध्ये विहार करीत होते, विहार करीत असताना तिथे जे काही भिक्षू होते ते आपापसामध्ये चर्चा करीत होते की जगामध्ये सर्वात श्रेष्ठ सुख कोणतं आहे. तर जेव्हा ते चर्चा करत बसले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की प्रत्येक व्यक्तींचे जे आहे एक आपलं विचार आहे, एक आपलं एक वेगळं सर्कल आहे सुखाचं आणि प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी संकल्पना आहे सुखाच्या बाबतीमध्ये. त्यांना वाटतं की हे सुख आहे, ते सुख आहे, तेवढंच सुख आहे. तर तिथे सुद्धा जे आहे भिक्खू संघामध्ये याची चर्चा सुरू असताना त्यांच्या लक्षात आलं की काही लोकांना असं वाटते की मी राजा असलो तर मला सर्व प्रकारचे जे आहे सुख, ऐश्वर्य जे आहे प्राप्त होईल. नोकर-चाकर, मोठं जे महाल आणि प्रतिष्ठा सगळीकडे जे आहे मला प्राप्त होईल. अशा प्रकारचे जे आहे विचार काही लोकांच्या मनामध्ये येत असते आणि त्यांना तेच सर्वश्रेष्ठ सुख वाटत असते. काही लोकांना असं वाटते की नाही मला जे आहे खायला प्यायला अतिशय रुचकर स्वादिष्ट असं जरी मिळालं तरी ते जे आहे माझ्याकरिता सुख आहे. काही लोकांना कामभोगांमध्ये लिप्त राहून त्याच्यामध्ये सुख घेण्याचा जो आहे काही लोकांचा विश्वास असतो, तर त्यांना सुद्धा असं वाटतं की कामभोगामध्ये आसक्त होणे हा एक अतिशय श्रेष्ठ सुख आहे. तर अशा प्रकारे अनेक विचार जे आहेत ह्या सुखाच्या बाबतीमध्ये लक्षात येतात आणि आपण बघतो व्यवहारामध्ये सुद्धा प्रत्येक व्यक्तीची आपापली जी आहे एक विचारसरणी आहे सुखाच्या बाबतीमध्ये. काहींना वाटते की माझ्याकडे भौतिक संपत्ती असली तर चांगलं आहे, माझ्याकडे घर असलं तर चांगलं आहे, माझ्याकडे चांगली गाडी असली तर चांगलं आहे, मला नोकरी असली तर चांगलं आहे, मला पैसा असला तर चांगलं आहे, हेच माझं सर्वश्रेष्ठ सुख आहे. तर अशा प्रकारे चर्चा सुरू असतानाच बुद्ध तेव्हा तिथे येतात आणि त्या सर्व भिक्षूंना विचारतात की कशा प्रकारे आपण ह्या ठिकाणी साखरच्या करिता चर्चा करीत आहात. तेव्हा त्या भिक्खूंनी जे आहे
बुद्धांना सांगितले की अशा अशा प्रकारे जे आहे आम्ही चर्चा करीत होतो आणि अनेक लोकांना वाटते की हे सर्वश्रेष्ठ जे आहे सुख आहे. तेव्हा बुद्ध त्या भिक्खू संघांना उपदेश करून ह्या गाथेच्या जो आहे उपदेश करतात की सुख बुद्धानं उपादो. तर ह्या जगामध्ये या संसारामध्ये बुद्धाचे उत्पन्न होणं हे सर्वश्रेष्ठ सुख आहे. कारण की बुद्ध जे आहेत ह्या सांसारिक जन्म आणि मरण ह्या भवचक्रातून मुक्त होण्याचा जो आहे मार्ग सांगतात, त्याची शिकवण देतात. म्हणून जे आहे बुद्धाच्या उत्पन्न होणं हे सर्वात श्रेष्ठ सुख आहे. सुखा सद्धम्म देसना, सद्धम्माची देशना करणे हे सर्वश्रेष्ठ सुख आहे. कारण की ह्या देशनेच्या माध्यमातून जे आहे जन्म आणि मरण ह्या भवचक्रातून आपल्याला मुक्त होता येते. त्याचे जे आहे मार्गदर्शन केल्या जातं, त्याची माहिती सांगितल्या जाते. म्हणून जे आहे सद्धम्माची जी आहे देशना करणे हे ह्या संसारामध्ये सर्वश्रेष्ठ सुख आहे. सुखा संघस्य सामग्री, एकोप्याने राहणे, सांघिक पद्धतीने राहणे हे सुद्धा जे आहे आपल्यामध्ये सुख आहे. कारण की इतर लोकांसोबत सांघिक पद्धतीने जर आपण राहिलो तर एक एक दुसऱ्या लोकांना आपण सहाय्य करू शकतो, मदत करू शकतो. त्यांच्या दुःखातून त्यांना मुक्त करण्याकरिता त्यांना जे आहे योग्य मार्गावरती आपण त्यांना आरूढ जे आहे करू शकतो. म्हणून संघाची एकता जी आहे एकोप्याने राहणे जे आहे अत्यंत महत्वाचे आहे आणि हेच संसारामध्ये सर्वात मोठं सुख आहे. आणि त्यानंतर म्हणतात की समगानं तपो सुखो, आणि सर्व संघटित राहून एकोप्याने केलेले जे प्रयत्न आहेत ते सुखकारक आहेत, जगामध्ये सर्व श्रेष्ठ आहे. तर अशा प्रकारे जे आहे बुद्ध त्यावेळेस त्या भिक्खू संघाला जे आहे उपदेश करीत असतात. आणि आपण जे काही बाबासाहेबांनी आपल्याला जे काही अधिकार मिळवून दिले किंवा त्यांनी ही परिस्थिती जी आहे निर्माण करून दिली की आपण योग्य प्रकारे शिकू शकतो, आपण योग्य प्रकारे जे आहे जी काही संपत्ती अर्जन करू शकतो, योग्य प्रकारे जे काही न्याय आहे ते मिळवू शकतो. तर ह्या ज्या काही